मित्रांनो, आपण कोणते पदार्थ खातो, त्यांची गुणवत्ता कशी आहे, हे जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच महत्त्वाचं आपण ते किती प्रमाणात खातो हे सुद्धा आहे. खरं म्हणजे ह्याच्यासाठी 2 नियम आहेत. एक तर आपण एवढंही जास्त खाऊ नये, जे आपल्याला पचवता येणार नाही आणि इतकंही कमी खाऊ नये, ज्याच्यातून आपल्याला शरीराच्या गरजासुद्धा भागवता येणार नाही. मग आपण किती खावं, हे कसं ठरवायचं? ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय 5 नियम ह्या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि तुम्ही बघताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक चूल असते पाचकाग्नी नावाची. जशी एखादी चूल व्यवस्थित पेटलेली असेल तर त्याच्यामध्ये जे सरपण आपण टाकतो ते सगळं भस्मसात होतं आणि जर ती चूल चांगली पेटलेली नसेल तर आपल्याला कागदसुद्धा पेटवता येत नाही. तसंच आपल्या शरीरामध्ये जर पाचकाग्नी चांगला प्रज्वलित झाला असेल तर आपण जे खाऊ ते पचवू शकतो. पण हाच पाचकाग्नी जर मंद असेल तर आपल्याला कुठलीही गोष्ट पचवता येणं अवघड होतं. आणि तरीही जर आपण नेहमीप्रमाणेच आहार घेत गेलो तर ह्याच्यातून अजीर्ण, आम्लपित्तसारख्या पचनाच्या तक्रारी व्हायला लागतात. आणि त्यामुळं जर तुम्हाला किती खायचं हे ठरवायचं असेल तर पहिल्यांदा तुमचा पाचकाग्नी किती आहे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. किती खायचं, कसं ठरवायचं, ह्याच्यासाठीचा हा दुसरा नियम म्हणजेच जे पदार्थ आपण खातोय त्याच्या गुणधर्मावरून सुद्धा आपण हे ठरवू शकतो. म्हणजे जर समजा तुम्ही स्निग्ध किंवा गुरू म्हणजेच पचायला जड पदार्थ खात असाल तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा. म्हणजेच गुलाबजामुन, जिलेबी, श्रीखंड, दूध किंवा दुधाचे पदार्थ हे सगळे पचायला जड असतात, त्याचं प्रमाण आपण थोडं कमी ठेवायला पाहिजे. आणि जे पदार्थ पचायला हलके असतात जसे की भात, भाकरी ह्यांचं प्रमाण आपण जास्त घेतलं तरी चालतं. आता तिसरा नियम म्हणजेच आपल्याला आपल्या आहाराचं प्रमाण हे ऋतुमानानुसार सुद्धा ठरवावं लागतं. जसं की थंडीच्या दिवसांच्या मध्ये आपला पाचकाग्नी चांगला प्रज्वलित झालेला असतो. ह्या वेळेला जर आपण कमी जेवण घेतलं तर आपला वाढलेला पाचकाग्नी आपल्या शरीरातल्या आवश्यक धातूंना सुद्धा पचवायला लागतो आणि मग आपलं शरीर थकायला लागतं. आणि म्हणूनच अशा वेळेला आपण आपल्या आहाराचं प्रमाण थोडं वाढवायला पाहिजे. आणि ह्याच्या अगदी उलट पावसाळ्याच्या दिवसांच्या मध्ये आपला पाचकाग्नी अगदी मंद झालेला असतो. जर अशा वेळेला आपण जास्त आहार घेतला तर आपल्याला पचनाच्या, आम्लपित्ताच्या तक्रारी व्हायला लागतात. आणि म्हणून ह्या दिवसांच्या मध्ये आपल्याला आहाराचं प्रमाण थोडं कमी ठेवायला पाहिजे. आणि म्हणूनच अनेक उपवास हे आपल्याला पावसाळ्याच्या दिवसांच्या मध्ये आलेले दिसतात. फक्त ते उपवास आपण खरंच उपवास म्हणून करतो का, हा प्रश्न मात्र वेगळा. आता चौथी गोष्ट म्हणजेच आपलं काम आणि व्यायाम किती आहे ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला आपल्या आहाराचं प्रमाण ठरवायला पाहिजे. जर तुमचं काम कष्टाचं असेल, तुम्ही भरपूर व्यायाम करत असाल तर साहजिकच तुमचा पाचकाग्नी जास्त असतो आणि त्यावेळेला तुम्ही थोडं आहाराचं प्रमाण जास्तच ठेवणं कधीही चांगलं. पण जर समजा तुमचं काम कष्टाचं नसेल, तुम्ही दिवसभर बैठे काम करत असाल, व्यायामाचा पूर्णतः अभाव असेल तर मात्र तुमचा पाचकाग्नी मंद असतो आणि अशा वेळेला तुमच्या शरीराला जास्त आहाराची गरज सुद्धा नसते. त्यावेळेला तुम्ही तुमचा आहार थोडा कमी ठेवायला पाहिजे. आता बघूयात पाचवी गोष्ट कोणती आहे ज्याच्यावरून आपल्या आहाराचं प्रमाण ठरतं. बऱ्याच वेळेला आपण बघतो की काही लोक थोडे स्थूल प्रकृतीचे असतात आणि आपल्याला वाटतं की हे लोक किती खात असतील काय माहीत, पण त्यांचं जेवण खूप कमी असतं कारण ते कफ प्रकृतीचे लोक असतात. थोडक्यात प्रकृतीनुसार सुद्धा आपल्याला आपल्या आहाराचं प्रमाण ठरवता येतं. तर काही वेळेला आपण पित्त प्रकृतीचे असे लोक बघतो ज्यांच्यामध्ये पाचकाग्नी खूप तीक्ष्ण असतो, त्यांना अगदी ठरलेल्या वेळेला जेवण पुढ्यात लागतंच. आणि अगदी ह्याच्या उलट वात प्रकृतीचे लोक असतात, ते एखाद्या दिवशी भरपूर खातात तर एखाद्या दिवशी ते खातच नाहीत. म्हणजेच वाताची चंचलता ही त्यांच्या पाचकाग्नीवरती सुद्धा परिणाम करताना आपल्याला दिसू शकते. आणि मग आपल्याला लक्षात येतं की आपली प्रकृती ही आपल्याला आपला आहार किती असायला पाहिजे हे अगोदरच सांगते. जर तुम्हाला ह्या पाचही गोष्टीतून सुद्धा लक्षात आलं नसेल की तुमचं आहाराचं प्रमाण योग्य आहे की नाही, तर आयुर्वेदानं तुम्हाला दिलेला एक स्टँडर्ड फॉर्म्युला हिताहाराच्या स्वरूपामध्ये आणि त्यामध्ये सांगितले की तुम्ही तुमच्या पोटाचे अंदाजे 4 कप्पे कल्पना करा, त्याच्यामधले 2 कप्पे तुम्ही घन आहार म्हणजेच भात, भाकरी ह्यांनी भरा. त्याच्यानंतर 1 कप्पा तुम्ही द्रव आहार म्हणजेच ताक, दूध किंवा पाण्यानं भरा आणि 1 भाग तुम्ही हवेसाठी रिकामा सोडा. आता हवेसाठी कप्पा का रिकामा सोडायचा, तर कुठलाही अग्नी जर व्यवस्थित तेवत राहायचा असेल तर तिथं वायूचं अस्तित्व असावं लागतं. तसंच आपला पाचकाग्नी सुद्धा जर प्रज्वलित राखायचा असेल तर तिथं समान वायूला जागा सोडणं गरजेचं आहे. मित्रांनो, ह्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही किती खायला पाहिजे. पण अलीकडे
कमी खाण्याची फॅशन आलेली आहे. म्हणजेच खाणं कमी, आरोग्याची हमी असं म्हटलं जातं, पण ते पूर्णतः चुकीचं आहे. तुमच्या शरीराला जे गरजेचा आहार आहे तेवढा तुम्ही घ्यायलाच पाहिजे. जर तुम्ही कमी खात असाल तर थोडं आहाराचं प्रमाण वाढवा. जर आहाराचं प्रमाण जास्त आहे असं वाटत असेल तर ते थोडंसं कमी करा. आणि जर योग्य प्रमाणात तुम्ही ऑलरेडी खात असाल तर तेवढंच प्रमाण कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रयत्न तुमच्या आरोग्यदायी जीवनासाठी करा. शेवटी जाता एकच ओळ सांगतो की जो कमी खातो किंवा जो जास्त खातो तो रोगी होतो आणि जो योग्य प्रमाणात खातो तो योगी होतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला आमच्याबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.